P&L काय असतो ते माहितीच नव्हतं आधी. फक्त एवढंच माहिती होतं की प्रत्येक ट्रेड मागे म्हणजे एंट्री घ्यायचे आणि प्रॉफिट झालं की बाहेर पडायचं आहे. पण 2-3 दिवस प्रॉफिट केल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी एखाद्या वेळेस लॉस झाला तर तो लॉस मोठा असायचा. पण असं वाटायचं की आधी 3 दिवस प्रॉफिट केलं आहे मी, सो परत 2-3 दिवस प्रॉफिट होईल. पण ओव्हरऑल P&L 3 महिन्याचा 4 महिन्याचा तो निगेटिव्हमध्ये असायचा. ते आत्ता कळतं, तेव्हा कळत नव्हतं. तेव्हा असं वाटायचं की प्रॉफिटमध्येच होतं, पण ॲक्च्युली माझा लॉस होत होता. आणि तेव्हा सायकॉलॉजी खराबच झालेली, कारण की प्रॉफिटमध्ये जरी असलो 2-3 ट्रेड आणि नंतर एखाद दुसरा लॉसमध्ये असेल तरी पण खिशामध्ये पैसे नव्हते राहत. त्यामुळे सायकॉलॉजीला तो एक डेंट बसलेला. पण आता पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट वाढलं आहे आणि आपला रिस्क रिवॉर्ड रेशो पण वाढला आहे. त्यामुळे आता ग्रीनमध्ये P&L आहे.